च्या घडीची मोठी बातमी समोर येते। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याचं कळतंय। खासदार संजय राऊतांनी हा मोठा दावा केलाय। खरं तर काल संजय राऊतांनी या संदर्भातलं मोठं विधान केलं होतं। दोन्ही पवार एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याचं संजय राऊत म्हणाले। या चर्चा सध्या सुरू आहेत। पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत। त्याच पार्श्वभूमीवर नव्या पिढीला आता त्या ठिकाणी तहान लागली असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं। मात्र तहान लागली म्हणून कुणी गटारातलं पाणी पित नाही असंही राऊत म्हणाले होते आणि आज पुन्हा एकदा या संदर्भात राऊतांनी हा मोठा दावा केलाय। आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही। तेव्हा म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपलं छोटं दुकान चालवायचं, जो तो आपापला राजकीय फायदा तोटा त्यात पाहत असतो। प्रफुल्ल पटेल हे काय महान नेते नाही आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे। उद्या हा पक्ष विलीन झाला, तो होणार नाही असं माझी माहिती आहे, तर अध्यक्ष बदलावा लागेल। मग तटकरेने काय करायचं हा एक प्रश्न आहे। केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल। प्रत्येक जण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, तसंच हे आहे। चला देखील